नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर शुभांगी नारकर। मागचा व्हिडिओ आपण बघितला होता डाळिंबामध्ये येणारा पिनहोल बोरर आणि आता ह्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत डाळिंबामध्ये येणारी मर। हे जे दोन व्हिडिओ आहेत हे दोन व्हिडिओ मी बनवलेले आहेत शेतकरी बांधवाच्या सजेशन्स नंतर। त्यांनी मला एक मागच्या 8 दिवसापूर्वी मला एका माझ्या शेतकरी बांधवांनी माझ्या यूट्यूब चॅनलवरती सजेशन्समध्ये टाकलेलं होतं की मॅडम तुम्ही डाळिंबाच्या पिनहोल बोरर आणि मरीबद्दल व्हिडिओ बनवा। तर आज आपण चर्चा करणार आहोत डाळिंबामध्ये येणारी मर। जर डाळिंबामध्ये जी मर येते ते मर येते बुरशीमुळे, तर ह्याच्यासाठी कुठली बुरशी इम्पॉर्टंट आहे आणि कुठल्या बुरशीमुळे डाळिंबामध्ये मर येते हे आज आपण चर्चा करणार आहोत। डाळिंबामध्ये जी मर येते ती मर येते फ्युझारियम ऑक्सीस्पोरम आणि सिरॅटोसिस नावाच्या बुरशीमुळे डाळिंबामध्ये मर येते। आता मर आलेली ओळखायची कशी, हा फार मोठा प्रश्न आहे आपल्यासमोर। आपल्याला कळत नाही की मर लागलेली आहे। आता मर जेव्हा आपल्या डाळिंबामध्ये येते त्यावेळेस काय होतं, झाडाची एक कुठली तरी फांदी जी आहे ती फांदी तिची जी पानं हिरवी असतात ती हिरवी पानं पिवळ्या पानांमध्ये रूपांतर करते आणि मग पूर्ण ती फांदी जी आहे ती वाळून जाते आणि सुकते। अशा वेळेस काय करायला पाहिजे, जर तुम्ही बहार पकडला असेल तर त्या फांदीला तुम्ही कुठल्याही प्रकारचं हलवू नका किंवा तिला कुठल्याही प्रकारचं तुम्ही डिस्टर्बन्स देऊ नका। तर तुम्ही रेस्टिंग पिरियडमध्ये हे काय करू शकता, तर रेस्टिंग पिरियडमध्ये तुम्ही ज्या फांदीला मर लागलेली आहे ती फांदी तुम्ही उपटून टाका, कापून टाका आणि कुठेतरी लांब नेऊन तिला जाळून टाका। त्याच्यानंतर जर सगळ्यात महत्त्वाचं, जर आपल्याला काम कुठं करायचं आहे तर ते काम आपल्याला आपल्या रेस्टिंग पिरियडमध्ये करायचे। तर त्यावेळेस आपल्याला फक्त झाडाला खायलाच द्यायचं नाही आहे, तर त्याचबरोबर आपल्या वेगवेगळ्या प्रकारचे बायोलॉजिकलचा स्प्रे घ्यायचा आहे, आपल्याला ड्रेंचिंग करायचं आहे। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जे काही अन्नद्रव्य आहेत, जर सूक्ष्म अन्नद्रव्य असतील किंवा त्याचबरोबर महत्त्वाचे जे काही अन्नद्रव्य आहेत ते अन्नद्रव्य पण व्यवस्थित प्रमाणामध्ये आपल्याला झाडाला खायला टाकायचे आहेत। तर हे सगळं मॅनेजमेंट जे करणं आहे, ज्याला आपण न्यूट्रिएंट मॅनेजमेंट म्हणतो आणि डिसीज मॅनेजमेंट आणि त्याला आपण कीटक मॅनेजमेंट पण ज्याला म्हणतो, तर हे जे मॅनेजमेंट आहे हे मॅनेजमेंट आपल्याला प्रॉपर करणं फार महत्त्वाचं आहे। तरच आपण येणारी जे काही रोग आणि कीड आहे त्याच्यावरती आपण नियंत्रण करू शकतो। तर त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची बुरशीनाशकं पण आहेत जी आपली कॉन्टॅक्टमध्ये किंवा सिस्टमिकमध्ये काम करतात। ही वेगवेगळ्या प्रकारची बुरशीनाशकं आपण टाकायची आहेत, ज्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर कार्बनडायझिम जे आहे ते कार्बनडायझिम आपलं सिस्टमिकमध्ये काम करतं, कॉपर जे आहे ते कॉपर आपलं कॉन्टॅक्टमध्ये काम करतं, त्याच्यानंतर ॲक्रोबॅट आहे जे पण आपलं कॉन्टॅक्टमध्ये काम करणारं एक बुरशीनाशक आहे। तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे बुरशीनाशक मार्केटमध्ये अवेलेबल आहेत। हे आपण ड्रेंचिंगसाठी सोडू शकतो किंवा फवारणीसाठी पण वापरू शकतो। त्याचबरोबर जर बघितलं तर बॅसिलस आहे, सुडोमोनास आहे, ट्रायकोडर्मा आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे बायोलॉजिकलची उत्पादनं आहेत हे आपण ड्रेंचिंगसाठी आणि आपण फवारणीसाठी पण वापरू शकतो। मला तुम्हाला सांगायचं आहे, जर तुम्ही प्रिव्हेंटिव्हमध्ये काम करत असाल तर सिस्टमिक फंजिसाइड वापरा आणि बायोलॉजिकल्स वापरा, ज्याच्यामुळे आपल्याला खूप चांगल्या प्रकारचे रिझल्ट्स आपल्याला जेव्हा आपण बहार पकडेल त्यावेळेस आपल्याला दिसून येतील। आता जर बघितलं तर हा जो मर आहे तर ही मर जी आहे ती मर वाढती कशी हे तुम्हाला आता एका फोटोमध्ये एक मी ड्रॉइंग केलेलं एक स्केच काढलेलं आहे ते तुम्हाला इथं दिसेल। तर त्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर मी ह्यात तुम्हाला दाखवलंय की मर जी आहे ते उभी आणि आडवी दोन्ही प्रकारामध्ये ती वाढत असते। जर आपल्याला एखाद्या झाडामध्ये जर आपल्याला मर दिसली तर त्या झाडाला तुम्ही आळं करा आणि आळं केल्यानंतर मग तिथं तुम्ही ड्रेंचिंग करा। आता आळं करताना काय करायचंय, झाडाच्या बुंद्याला आळं करायचं नाही, तर आळं जे आहे ते थोडंसं लांब करायचे आणि लांब केल्यानंतर ते आळं केल्यानंतर तिथं कुठलेही जे काही बुरशीनाशकाचं आपल्याला ड्रेंचिंग करायचे ते ड्रेंचिंग करायचे। आता ह्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही आळं करताल, आळं केल्यानंतर कधीही इन्फेक्टेड झाडाला पहिल्यांदा आळं करायचं नाही, ते आळं आपल्याला सगळ्यात शेवटी करायचे। मग आळं पहिल्यांदा कुठं करायचं, जी शेजारची झाडांना अजून मर लागलेली नाही त्या झाडांना आपल्याला आळं करायचे। त्याच्यानंतर आपल्याला जे आपलं मधलं मेन झाड आहे ज्याला आळं करायचे किंवा ज्याला मर लागलेली आहे त्याला आपल्याला नंतर आळं करायचे। त्याच्यानंतर असं केल्यामुळं काय होतं
की जी काही सॉईलमध्ये जेव्हा आपण टिकाव वापरतो आळं करण्यासाठी, मग तो आळं करताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे करायचं काय की तो टिकाव आपल्याला नंतर धुवून ठेवायचा आहे. त्याच्यामुळं काय होतं, त्या टिकावाला जी लागलेली माती असते ती माती काय करते, आपली मर पसरवण्याचं काम करते. त्याच्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा कुठं आळं करणार आहे, तर आपण ज्या झाडांना मर लागलेली नाही त्याला आळं करायचे. म्हणजे जी आपली त्याच्या आजूबाजूची जी 4 झाडं आहेत ती 4 झाडं आपल्याला पकडायची आहेत, जे मी तुम्हाला इथं आता फोटोमध्ये दाखवलेलं आहे. तर पहिल्यांदा त्या 4 झाडांना करून घ्यायचे, नंतर आपलं महत्त्वाचं जे मेन ज्याला मर लागलेली ते झाड आपल्याला शेवटी करायचे. ते आळं केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला फंजीसाईडचं ड्रेंचिंग करायचे आणि राहिलेलं जे काही आपलं औषध आहे ते आपल्याला ड्रिपने मग नंतर प्रत्येक झाडाला आपल्याला आपल्या एकरामध्ये सोडून टाकायचं आहे. तर अशा प्रकारे आपण आपल्या झाडामध्ये जर मर आली असेल तर मरीपासून आपण आपलं झाड वाचू शकतो. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. थँक्यू सो मच. धन्यवाद.